अरुणोदय गोशाळेत वसुबारस साजरी। वसुबारस म्हणजे दिवाळीचा पहिला दिवस। गाय वासराची पूजा करून त्यांना घास भरवून वसुबारस साजरी करण्यात येते। आज अरुणोदय गोशाळेत वसुबारसेनिमित्त गाय आणि वासरांची पूजा करण्यात आली, तसेच गोसेवा करण्यात आली। यावेळी ॲडव्होकेट सुरेंद्रजी कटारिया, ॲडव्होकेट सिद्धार्थ कटारिया, सीए शुभमजी गांधी, अरुणोदय गोशाळेचे संचालक मनीष फुलडाळे व संजय कटारिया, गोसेवक आशिष खंडेलवाल, यशांजली सुराणा, हर्ष सुराणा, डॉक्टर शिल्पा फुलडाळे, वैष्णवी फुलडाळे, सौ अर्चना गांधी, सौ अर्चना खंडेलवाल आदी उपस्थित होते। प्रतिनिधी दीपक कासवा, अहिल्यानगर। वासू गोबारसच्या निमित्ताने आपल्या अरुणोदय गोशाळेमध्ये बरीच प्रतिष्ठित मंडळी, मला वाटतं बंब आहेत ना, गायच्या पूजा करायला आलेले आहेत। त्या निमित्ताने मी सर्वांचं हे क्षणी आभार मानतो। आणि ही जी अरुणोदय गोशाळेचे प्रमुख दोन माणसं जी माझ्या माहितीप्रमाणे, एक आमचे फुलडाळे साहेब आणि दुसरे संजू भाऊ कटारिया, ह्यांची जी सेवा आहे ह्या सेवेला आम्ही फारच दाद देतो। आणि त्यांच्या सल्ल्याने थोडंफार आमच्या कटऱ्या फॅमिलीकडून व बाकीची सर्व दानशूर व्यक्ती आहेत, त्यांना वेळोवेळी काय जे असेल ते त्यांच्या सहकार्याने आम्ही त्यांना सहाय्य करतो। आपल्या हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे जे परंपरा चालत आलेली आहे त्यामध्ये गोशाळेचं जे महत्त्व नमूद केलेलं आहे त्याला अनुसरून आज आम्ही सर्वजण या सणाच्या निमित्ताने एकत्र येऊन गायीचं पूजन केलेलं आहे। आज वसुबारस निमित्ताने आम्ही अरुणोदय गोशाळामध्ये पूजेसाठी आलेलो आहे। सालाबादप्रमाणे दरवर्षी आम्ही इथं खूप आनंदात ही पूजा साजरी करतो। वसुबारस म्हणजे हा दिवाळीच्या सुरुवातीचा पहिला दिवस असतो। गोमाता ही आपल्या हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे गोमातेचं। त्या म्हणजे आजच्या दिवसापासून दिवाळी सुरू होत असते। त्याच्यासाठी आपण इथे येऊन सर्वजण गोपूजन करतो। मनीष भाऊ यांचं खूप मोठं योगदान आहे इथे। ते सर्वांना इतकं प्रेमाने बोलवतात आणि हे सगळं आमच्याकडून करून घेतात, त्याबद्दल त्यांचे खूप धन्यवाद, खूप म्हणजे खूप धन्यवाद। मेरे को तो नहीं आता। जय श्री कृष्णा। आज वसुबारस के निमित्त अपन यहाँ पर गौ माता और बछड़े की साथ में सेवा करी है, अपन ने पूजा करी है। यहाँ से मतलब वसुबारस से दिवाली की शुरुआत होती है। आज के दिन से छोटी दिवाली के हिसाब से, आज के दिन से ही कल छोटी दिवाली और फिर दिवाली, ऐसे करके ये पूजा की जाती है। और गौ माता का हमारे जीवन में बहुत ही महत्व रहता है, इसीलिए सभी ने गौ माता को पूजना चाहिए। धन्यवाद।